नमस्कार. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो फक्त एक सजावट नाही, तो म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाचं दिव्य स्वरूप आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलश भरताना कोणते नियम पाळायचे, कोम आला तर शुभ की अशुभ आणि कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलशाचं महत्त्व. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण देवघरामध्ये कलश स्थापन केलेला असतो. देवघरामध्ये कलश स्थापन करणे हे एक मोठे धार्मिक आणि उज्ज्वल कारण आहे. कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि विष्णू यांचे वास्तव्य. जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो. परंतु हे लक्षात ठेवा, कलशामध्ये जेव्हा कलश तेव्हा शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो. कोण करू शकतो? कलश ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जातं नाही, स्वच्छता आणि संस्कार जपले जातात अशा घरातच कलश स्थापन करावा. जर घरात नॉनव्हेज खातात, तेच हात लावतात आणि त्याच पाण्याचा वापर करतात तर तो कलश निष्फळ होतो. म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेने करावा. कलश कधी आणि कसा ठेवावा? कलशाची स्थापना पौर्णिमा, शुक्रवारी आणि मंगळवारी करावा. तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्या. खालील तांदूळ ठेवावेत, त्याच्यावर तो तांब्या ठेवावा. लोकर धाग्याने 3 ते किंवा 7 वेळा गुंडाळा. त्यात 1 रुपयाचं नाणं टाका आणि पाणी भरा. त्यावर स्वच्छ न तटलेला नारळ ठेवा. नारळावर पाण्याचे स्वस्तिक काढा आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणा. पाणी व तांदूळ कधी बदलायचे? दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कलशातील पाणी बदलायचे. तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत. पाणी बदलताना ते घरात शिंपडावं, तुळशीच्या झाडात टाकावं किंवा दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालावं. ते लक्ष्मीचे पवित्र जल आहे. कलशाची रोजची सेवा कशी करावी? रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा, धूप दाखवा, गंध, अक्षदा आणि फुलं अर्पण करा. रोज श्रीसूक्त, पुरुष स्तुप किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. असे केल्याने घरात सुख आणि शांती नांदते. नारळाला कोंब आला तर काय करायचं? जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असतं. लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर असतो. कोंब आलेला नारळ फेकू नका. आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून झाड करा. त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास्तव्य असतं. काय करू नये? अनेक जण देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात, पण ते चुकीचं आहे. देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे, ती कुणालाही दाखवू नका. तसंच कलशातील पाणी, तांदूळ, पान, नारळ हे कधीही खराब होऊ देऊ नका. ते लक्ष्मीला अपमानास्पद आहे. कलशाची काळजी कशी घ्यावी? जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यावी. दर शुक्रवारी स्वच्छ फुलं, दर पौर्णिमेला नवं पाणी आणि नेहमी शुद्ध मनाने पूजा, मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते. असे पूजन जर तुम्ही श्रद्धेने केले तर तुमच्या घरातून वाद, तणाव, ताण आणि दुर्भाग्य आणि नकारात्मकता शक्ती नाहीसे होतील. अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्यावर राहील. वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून बघत आहे तेही नक्की सांगा. तसेच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.